हात तुझा खेळ हाती, तूच तुझा रे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे, टाक काळावर माती, नशीब कोरून हाती, पाऊल घे जिंकायचे रण सारे, काळ्या नभाचा तू ध्रुव तारा, पिऊन घेणे अंधार सारा, उठ रे चल रे उड रे झेप घे वटुनी बळ सारे, वाट पाहू दे काही दिशा थांबायचं नाही, लढत जा थांबायचं नाही, थांबायचं नाही, थांबायचं नाही, वाट वाहू दे काही दिशा थांबायचं नाही, तुझको करते हैं हम सब नमन, भारत भूमि तेरे चरणों में अर्पित है यह तन और मन, लहराता तिरंगा झंडा प्यारा, वीरों की शान हमारा सहारा, वंदे मातरम जय हिंद करते हैं हम सब नमनथ, मन भी तुम पर तन भी तुम पर, जीवन भी समर्पित है तुम पर, तेरी खातिर तिरंगा लहराए, भारत भूमि का गौरव बढ़ाए, वीरों की शान तू, वीरों का बलिदान तू, हृदय में बसा है तेरा ही नाम तू, हे वतन तुझको करते हैं हम सब नमनत, तेरी माटी माथे लगाकर जीवन का सम्मान जाना है, तेरे लिए हर श्वास में हमने समर्पण का भाव माना है, तिरंगा झंडा ऊंचा रहे सदा। आपल्या या पेट्रोल पंपाचा 22 वर्ष पूर्ण होऊन 23व्या वर्षात पदार्पण करत आहोत, आणि हे सर्व यापर्यंत पोहोचण्यामागे या सगळे लोक आणि तुम्ही सगळे लोक या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत। वर्धापन दिन साजरा करायचा म्हणजे फक्त केक बनवायचा, नाश्ता करायचा ही संकल्पना नाही आहे। याच्या मागे पेट्रोल पंपाच्या पहिल्या वर्षी एका स्लो लर्नर मुलांच्या शाळेमध्ये मी काही मुलांना घेऊन गेले होते पंप अटेंडन्सना, आणि त्या ठिकाणी त्या मुलांना काही वस्तू स्वरूपात आपण भेट दिली, आणि ते सगळं पाहिल्यानंतर बरोबर आलेल्या मुलांनी इथे आल्यानंतर बाकीच्यांना सांगितलं की असं असं त्या ठिकाणी बाई स्लो लर्नर बरीचशी मुलं होती, आणि त्या ठिकाणी जाऊन आम्हाला खूप छान वाटलं। मग त्यांनी मला सांगितलं की नाही नाही मॅडम, पुढच्या वर्षी आम्हाला पण घेऊन जावा, पण आमच्या कंपनीचा नियम आहे की 15 ऑगस्ट किंवा अशा दिवशी पेट्रोल पंप बंद करू शकत नाही। मग ज्या कुणाला आपण या ठिकाणी बोलवतो त्यांना मी सांगितलं की आम्ही कार्यक्रम पंपावरती करू, त्या ठिकाणी तुम्हाला यायला लागेल, आणि गेले 22 वर्ष आम्ही हा उपक्रम राबवत आहोत। आणि या या उपक्रमामध्ये पंपातील प्रत्येक मुलाचा वाटा असतो सर। 10 रुपये प्रत्येक मुलगा रोज देतो, आणि वर्षभरात जवळजवळ 40,000 रुपये गोळा होतात,
आणि तेवढे 40,000 रुपये मी टाकते आणि एक कार्यक्रम आपण त्या ठिकाणी करतो. आज या ठिकाणी पालवी संस्था म्हणून पंढरपूर येथे एक HIV ग्रस्त मुलांची संस्था आहे आणि ही संस्था मंगला शहा या बरेच वर्षापासून चालवत आहेत. या ठिकाणी रस्त्यावर टाकलेल्या या पालवी संस्थेमध्ये आई वडिलांनी रस्त्यावर टाकलेले 2 महिन्याच्या मुलापासनं त्या ठिकाणी मुलं आहेत आणि या सर्व मुलांना त्या मंगलाताई आणि त्यांचा परिवार सांभाळत असतो. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे असा विचार नेहमी मनात येतो आणि आज या ठिकाणी पालवी या संस्थेची ही सर्व मुलं या ठिकाणी आलेली आहेत. त्यांचं देखील आणि त्यांच्याबरोबर आलेल्या आमच्या ताई त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करते. सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित जे मान्यवर आहेत त्यांचा सन्मान करण्यासाठी नगरसेवक आहेत, आपले PI आहेत, इथं काका आहेत, तिथं वकील आहेत, तिथं पेट्रोल डीलर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, असा पूर्ण संगम या ठिकाणी जमून आलेला आहे आणि त्याबरोबर तुम्ही सगळे आहात आणि माझ्या पेट्रोल पंपावरती काम करणारा माझा पूर्ण परिवार आहे. त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की सगळ्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेले आहेत. स्त्रीय सर्व्हिस स्टेशनच्या 22व्या वर्धापन दिनानिमित्त आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. प्रथमतः मी आपल्या सर्वांना आपल्या देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. शाहबाबींनी सांगितलं की त्यांनी माझा प्रवास बघितला, तसा पण आम्ही पण स्त्रीय सर्व्हिसला प्रवास पाहिलेला आहे. तुमच्या उद्घाटनाला आम्ही सगळे होतो, काका होतो, नाना, आम्ही सगळे होतो. विजयसिंह मोहिते पाटील ज्यावेळेस उपमुख्यमंत्री होते त्यावेळी आम्ही पण राजकीय कार्यक्रम ठेवला होता आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर आपण नाना पुष्पकला मेळावा ठेवला होता त्यांचा. तुम्हाला कार्यक्रम आठवून पाऊस पण होता, त्या दिवशी प्रचंड पाऊस होता. तर एक चांगला पहिला पेट्रोल पंप सिंहगड भागातला म्हणून तुमचा नावलौकिक आहे. तर अगोदरच्या काळामध्ये आम्हाला दांडेकर पूल, एक तर कात्रज, आता चांदणी चौक, सगळे व्यावसायिक लोक ट्रक वगैरे काही डिझेल टाकायचं भरायचं म्हटलं की हे 3 बाजूला जावं लागायचं 10 किलोमीटर. परंतु तुमच्यामुळे जवळची सोय झाली होती. आता भरपूर पेट्रोल पंप झाले, परंतु तुम्ही एक वेगळं स्थान त्या ठिकाणी तुमच्या पेट्रोल पंपाचं ठेवलेलं आहे. या स्वतंत्र भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना संपूर्ण देशभर आणि देशाच्या बाहेरही अत्यंत उत्साहामध्ये हा उपक्रम होतो आणि हा उपक्रम हा राष्ट्रीय सण आहे. हा राष्ट्रीय सण साजरा करत असताना वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करत असतो. त्रियश पेट्रोल पंप या स्टेशनचा हा 22वा वर्धापन दिन आहे आणि ज्यांच्या निमंत्रणामुळं सर्वजण आपण एकत्र आलो अशा शहा मॅडम, या ठिकाणी पालवी संस्थेचे असणारे विद्यार्थी आणि त्यांचे संस्थाचालक किंवा शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. शेवटी मातृण, पितृण आणि समाजऋण हे करत असताना आपण व्यवसाय करतो. या व्यवसायामध्ये जे लोक सहभागी आहेत त्यांचासुद्धा सहभाग घेऊन या अशा अनाथ मुलांसाठी एक दातृत्वाचं काम यांच्या माध्यमातून केलं जातं. शेवटी हा एक सुद्धा दातृत्व देणं सुद्धा हे देशहिताचंच काम आहे. 30व्या वर्षात म्हणजे पुढच्या वर्षी 2 तप पूर्ण होतील आणि त्याच्या पुढच्या वर्षी रौप्य महोत्सव 25 वर्ष पूर्ण होतील. याच्यासाठी सुद्धा निश्चितपणाने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि ह्या शुभेच्छा देत असताना असंच सत्कार्य तुमच्या हातून कायम करत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज आपण देशाच्या स्वातंत्र्याचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहे.
15 ऑगस्ट निमित्त स्वातंत्र्य दिनानिमित्त 80वा आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो. त्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. समाज, धर्म आणि काही आपलं जे ऋण असतं, हे धर्म आणि ऋण एकत्र आज शाह मॅडम पूर्ण करतात असं मला वाटतं. त्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करू. असंच सामाजिक कार्य आणि सामाजिक हितासाठी आपण यापुढे सतत झटाल. काम करतच राहतो माणूस, प्रत्येकाचा एक मार्ग असतो. त्याच्यामध्ये एक पेट्रोल पंप हे एक सर्व्हिस देण्याचं ठिकाण आहे. त्याच्यामध्ये नित्यनेमाने बरेचसे नागरिक येतात, तुमच्याशी संपर्क करतात. मॅडमला फोन नंबर दिला आणि दुसऱ्या दिवशी अनाहूतपणे का होईना तिथे काहीतरी अडचण आली आणि आम्हाला विचारलं तर एकच संदेश आला होता की सर काहीतरी गडबड वाटते, थोडीशी मदत पाठवा. आणि असे मी एक 6-7 ग्रुप आहेत आमचे, सगळ्यांना फोन केला. पण शाह मॅडमचा एवढा संपर्क आमच्या कर्मचाऱ्यांशी आहे की मी पाठवलेले 6च्या 6 टीम इथं जागेवर आल्या. मला अपेक्षा होती की 1-2 टीम गेल्या तरी काम रिझॉल्व्ह होईल, परंतु आनंद असा वाटला की माझ्या DBची टीम आली, LIBची टीम आली, स्थानिक तुमचे मार्शल आले आणि त्याच्यावर आणखी जास्त म्हणजे बीटचे अधिकारी स्वतः इथं रिपोर्ट केलं की जेणेकरून काही भांडणाचा छोटा प्रकार होता तो सॉर्ट आऊट झाला. हे एक कामाचा भाग असतो की आपला जो जनसंपर्क आहे तो अतिशय दांडगा आहे. मॅडम 20 वर्ष 22 वर्ष सचिन भाऊंचं कार्य बघितलेलं आहे. म्हणजे आज नगरसेवक आहे ते 22 वर्षापूर्वी कार्यकर्ते होते. ते कार्यकर्ता ते नगरसेवक असा त्यांचा प्रवास ताईंनी बघितलेला आहे. 22 वर्षापूर्वीचा ताईंचा जो हा प्रोग्रेस आहे तोही बघितलेला आहे. आणि काका तर तुमच्या सोबत राहिलेले वाढलेले आहेत. आम्ही 1-2 वर्षाचा टेन्युअर घेऊन येतो मॅडम, पण ज्या ठिकाणी जातो त्यावेळी जनतेची सेवा. आमचे पुणे शहरचे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार साहेब यांचं एक स्ट्रेटअवे वाक्य आहे की जनतेच्या अडचणीसाठी उभे राहा. महिला असतील त्यांची सुरक्षा करा, बालकं असतील त्यांची सुरक्षा करा, क्राईम कुठेही खपवून घेऊ नका. आणि मी त्याचा बिमोड करण्यासाठी इथे आहोत. माझा पूर्ण स्टाफ आपल्या जनतेच्या सेवेसाठी आहे. आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना खरं तर 22 वर्षापूर्वी या परिसरामध्ये पेट्रोल पंप असणारं स्थानिक जे शाह परिवार आहे यांचा हा पहिला पेट्रोल पंप आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खरं तर काळ एवढा बदलत चाललेला आहे आणि अशा पद्धतीमध्ये म्हणजे कोणालाही असं वाटत नाही की बाबा अशा पद्धतीची मुलं भविष्य काळामध्ये त्यांचा असा जन्म व्हावा. परंतु त्यांचा दोष काय असा माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या नेहमी मनामध्ये प्रश्न येतो की ज्या मुलांनी ज्या आईवडिलांनी अशा मुलांना जन्म दिला या मुलांचा दोष काय. म्हणून कुठल्याही पद्धतीचा अंतर आम्ही आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना ह्या बालकांना न देता ही आपलीच मुलं आहेत असं समजून त्यांच्या मनामध्ये आपल्या परिभाव चांगल्या पद्धतीत सर्वसामान्यांच्या बरोबर निर्माण झाला पाहिजे अशा पद्धतीचा भाव व्यक्त करतो. पुनश्च एकदा शाहबाबी तुम्ही अतिशय चांगलं काम सार्वजनिक जीवनामध्ये आपापला उद्योग व्यवसाय सांभाळून हा करत आहात. त्याचप्रमाणे तुमच्या पंपाला सुद्धा 3S या पेट्रोलियम युनिटला मनापासून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. पुनश्च एकदा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात, आपले मनापासून आभार, धन्यवाद, थँक्यू. सर पे ये केसरी रंग सजाया है मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए सा दर्द सहे महफूज रहे तेरी आन सदा चाहे जान मेरी ये रहे न रहे. तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरावा इतनी सी है दिल की आरज़ू. सरसों से जुड़े खलियान मेरे
जहाँ झूम के भंगड़ा पा न सका, आबाद रहे वो गाँव मेरा जहाँ लौट के वापस जा न सका। सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तान। सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तान। हमने कहा है तुम भी कहो, हमने कहा है जो तुम भी कहो। सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। चलते शरारे हैं, पानी के धारे हैं, हम काटे कटते नहीं। वक्त है, उम्र है, जोश है और जान है, ना झुके ना मिटे देश तो अपनी शान है। हमने कहा है जो तुम भी कहो। सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आनंद है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार लो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार लो। आनंद है प्रचंड। सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। विश्व की पुकार है, ये भागवत का सार है, कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है। कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है। जीत की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो। मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड।
का भाव या कि शौर्य का चुनाव या कि हार का वो भाव तुम ये सोच लो। वो दया का भाव या कि शौर्य का चुनाव या कि हार का वो भाव तुम ये सोच लो। या कि पूरे भाल पर जला रहे विजय का लाल लाल ये गुलाल तुम ये सोच लो। रंग केसरी हो या मृदंग केसरी हो या कि केसरी हो ढाल तुम ये सोच लो। जिस कवि की कल्पना में जिंदगी हो प्रेम गीत, उस कवि को आज तुम नकार दो। भीगती मसों में आज फूलती रगों में आज आग की लपट का तुम बघार दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम बुहार दो। मान मान शान या कि जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड, आरंभ है प्रचंड, आरंभ है प्रचंड। खूप सुंदर. मान्यवर आहेत. बरेच लोकांचे माझा जुना परिचय आहे. काही लोकांना भेटलो आहे मी, पण मे बी असा एवढासा काय चांगला संवाद होऊ नाही शकला. पण आणि मॅडम आपल्या पंपाच्या 23व्या वर्षाचे जे पदार्पण झालेलं आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आपल्याला. मी मागच्या वर्षी आलो होतो, तुम्हाला आठवत असेल. मी लहानपणीपासून मॅडम यांना पाहत आलेलो आहे. खूप कष्टाने हा पंप, जेव्हा इकडं या रस्त्यावरती काय नव्हतं तेव्हा हा पंप सुरू झाला होता. लोकांच्या सेवेसाठी हा पंप उभारण्यात आला होता. तर मॅडम आणि त्यांच्या पंपाच्या कर्मचाऱ्यांनी खूप चांगलं नाव केलेलं आहे या परिसरामध्ये आणि लोकांच्या सेवेत कायम असतात. एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की पंपाचं जे डेकोरेशन आहे ते वासुदेव, तुम्ही सांगितलं वासुदेव म्हणजे काय, वासुदेवच असतो, काही करू शकतो. तसंच हा जो केक बनवलेला आहे त्याच्या माझ्या ग्रुपमधली वंदना देवसाळे हिने बनवलेला आहे. आजचं नाश्त्याचं जे आहे तो आमचा हरी महाराज. ही सगळी लोक गेली 45 वर्ष माझ्याकडे आहेत आणि माझ्या बरोबर आहेत. आज हे जे काही सगळं यश आहे ते माझ्या एकटीचं यश नाही आहे. ही सगळी लोक, अगदी आपले पोकळे मांडववाले, मी त्यांना 10:30ला फोन केला मला स्टेज पाहिजे म्हणून. त्यांनी अर्ध्या तासात या ठिकाणी स्टेज मला तयार करून दिलं. आणि कुठलीही गोष्ट माझ्या पंपातली सगळीच मुलं, कुठलंही काम सांगा, मंदिरातलं सांगा, घरातलं सांगा, पण असं कधी होत नाही की आम्ही पंपाचे कामगार आहेत आणि आम्ही हे का काम करू, असं कधीच होत नाही. आणि हे यश माझं एकटीचं नसून या सर्वांचं आहे आणि आपल्या सर्व लोकांचं सहकार्य आहे. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. सुजाता भूम आम्हाला गेलं पालवीच्या सुरुवातीच्या काळापासून पालवीला ओळखतात, पालवीशी जोडलेले आहेत आणि पालवीला लाखो लोकांपर्यंत दरवर्षी पोहोचवण्याचं काम सुजाताताई करत आहेत. त्यांनी आज जी छोटीशी मदत आपल्या पालवी परिवाराला केली आहे त्याबद्दल मी खूप कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. संदेशे आते हैं, हमें तड़पाते हैं, कुछ चिट्ठी
कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सूना सूना है। हात तुझा खे हाती, तुझ तुझारे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे, टाक काळावर माती, नशीब कोरून हाती, पाऊल घे जिंकायचे रण सारे, काळ्या नभाचा तू ध्रुव तारा, पिऊन घेणे अंधार सारा, उठ रे चल रे उड रे झेप घे वटुनी बळ सारे, वाट पाहू दे काही दिशा थांबायचं नाय, लढत जा थांबायचं नाय, थांबायचं नाय, थांबायचं नाय, वाट वाहू दे काही दिशा थांबायचं नाय, लढत जा थांबायचं नाय. तोडून भीतीची बंधन तू घे धाव, आज तुझ मायेरी कुशीत स्वप्नांना उरी घे, पाखरा रे चल झेप तू घे जिद्दीची, आल सारं उचलून आसमान,